शिक्षक म्हणून काम केलं। त्या पारडी टकमूर तालुका जिल्हा वाशिम येथील पारेश्वर विद्यालयामध्ये आलेलो आहे। ही शाळा माझ्या आयुष्यामधला एक फार महत्त्वाचा असा टप्पा आहे। शाळेला अर्धा एकरची जागा, ती 2 मुलं उभे आहेत तिथपासूनची अलीकडची जागा अशी विकत घेतल्यावर आम्ही वऱ्हाडी कवी विठ्ठल वाघ, नारायण कुलकर्णी कवठेकर, डॉक्टर मधुकर वाकुडे, मिर्झा रफी बेग, शंकर बडे, पद्मश्री नामदेव कांबळे, अनिल कांबळे, देवीदास महाजन, राजा परतवाड्याची अशा सर्व कवींना बोलावून तिकीट लावून पहिले वऱ्हाडी कवी संमेलन वाशिमला आयोजित केले होते। प्रतिसादही फार छान मिळाला। या लोकांनी माझ्याकडून कुठलंही त्यावेळेस मानधन वगैरे घेतलं नव्हतं। त्यातून आम्हाला 36,000 त्या काळात, म्हणजे 1985-86ची ही गोष्ट शिल्लक उरले। त्यात आम्ही मग या 3 खोल्या, 1, 2, 3 खोल्या, ह्या 16 बाय 20च्या खोल्या आहेत। अशा 3 खोल्या आणि हे 10 बाय 10चं एक ऑफिस कार्यालय, एवढं बांधकाम केलं होतं। नंतरच्या काळात मग हा सगळा विस्तार झालेला आहे। पण या संस्थेचे जे सचिव आहेत, आमच्यासोबत ते सहकारी शिक्षक म्हणून सुद्धा कार्यरत होते। अत्यंत स्वच्छ, निर्मळ आणि आपल्या हातून म्हणण्यापेक्षा सर्व शिक्षकांच्या सहकार्याने काहीतरी करण्याची अशी वृत्ती असलेले केशवराव चौधरी, त्यांच्या प्रोत्साहनामुळे हे सगळं शक्य झालं। ही जी झाडं लावलेली आहे दिसतात, आज हा पिंपळ एवढा मोठा झालेला दिसतो तुम्हाला। हा एक पिंपळ आणि इथे दुसरा पिंपळ आम्ही लावला होता त्याच काळात, ज्यावेळेस ही शाळा बांधून झाली होती त्या काळात। एक पिंपळ त्यातला जगला। खरं म्हणजे हा पिंपळ पाहिला की मला आमच्या शाळेमध्ये त्या काळात सेवक आणि नंतर प्रमोशन होऊन मग शाळेचे कारकून म्हणून कार्य केलेले स्वर्गीय महादेवराव चौधरी यांची आठवण येते। कारण त्यांनी मेहनतीने या झाडाला पाणी घातलं होतं। फार दुरून पाणी आणावं लागत होतं उन्हाळ्याचं, पण जगलं झाड, मोठं झालं। आता पहा कसं। आणि तो पलीकडे एक ओढ दिसतो, तोही सुद्धा त्या काळातला, म्हणजे याच्यातली जी मोठी झाडं आहेत ती त्या काळात आम्ही लावलेली आहे। बाकी नंतर हे माझ्या समोरच हे सगळं हिरवं असं झालेलं आहे। याला पाणी इथं बोर वगैरे घेण्यात आला, त्यातून मग उपलब्ध झालं। तर असं एक अतिशय आनंददायी असं वातावरण असणारं आणि आजही शाळेची भरभराट ही लक्षणीय आहे। या परिसरातली ही खूप छान शाळा आहे। तर आज मुद्दाम मी शाळेला भेट देण्या